बुलढाणा शहरातील क्रीडा संकुलात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला स्विमिंग पूल गेल्या 3 वर्षांपासून बंद अवस्थेत पडला आहे। देखभाल आणि दुरुस्तीअभावी ही सुविधा भग्नावस्थेत असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्न उपस्थित होत आहेत। बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल परिसरात जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने 2005 साली कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य आणि सुसज्ज स्विमिंग पूल उभारण्यात आला होता। सुरुवातीच्या काळात हा पूल नियमित सुरू होता, मात्र कालांतराने त्यामध्ये गळतीची समस्या निर्माण झाली आणि देखभाल खर्च मोठ्या प्रमाणात वाढला। गेल्या 3 वर्षांपासून हा स्विमिंग पूल पूर्णतः बंद असून सध्या तो भ्रक अवस्थेत पडून आहे। परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत असून ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या देखील आढळून येत आहेत। त्यामुळे क्रीडा संकुलाची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र आहे। या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 1,80,00,000 रुपयांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला होता, मात्र हा प्रस्ताव अजूनही प्रलंबित असल्याने कामाला सुरुवात झालेली नाही। दरम्यान खासगी स्विमिंग पूलमध्ये नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत। त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देत हा पूल दुरुस्त करून जनतेसाठी पुन्हा सुरू करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे।